मुंबई महापालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। महापौर पदानंतर आता भाजपचा उपमहापौर पदावर सुद्धा दावा आहे। मुंबईमध्ये भाजपला महापौर पद हवंय, त्यासोबतच उपमहापौर पद सुद्धा हवंय। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर पालिकेमध्ये शिंदे सेनेला महापौर पद सोडल्यामुळे भाजपला मुंबईमध्ये महापौर पदासोबतच उपमहापौर पद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद हवंय। मुंबईमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत आणि त्यामुळे भाजपचा तिन्ही पदांवर डोळा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज बैठक होणार आहे आणि त्यावेळेला त्या बैठकीमध्ये हे मुद्दे उपस्थित होतील आणि त्यावर चर्चा होईल, अशी माहिती मुंबई भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल। भाजपबरोबर गेलेल्या गद्दारांमुळे मुंबईचं आणि मराठी माणसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान करण्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात गद्दार गटाला उपमहापौरपद मिळेल असं दिसतंय। तर भाजपला स्थायी समितीचं अध्यक्षपद सुद्धा हवंय आणि त्याचबरोबर महापौर पदासहित त्यांनी उपमहापौर पदावर सुद्धा त्यांचा डोळा आहे। आज बैठक होणार आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। महापालिकेवर ज्या दिवशी महापौर बसेल त्या दिवशी तो काळा दिवस उभाटा गटासाठी असेल, तो काळा दिवस संजय राऊत यांच्यासाठी असेल आणि महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी तो सुवर्ण दिन असेल। ज्या दिवशी मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसेल तो क्षण महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला असेल आणि उभाटा गट आणि संजय राऊतांसाठी तो काळा दिवस असेल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। ज्या पद्धतीनं 25 वर्ष मुंबईला लुटण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय, या लुटीपासून थांबण्याचा तो सुवर्ण दिन असेल।